टीम सीएसके एक वेळ होती जेव्हा IPL फायनल सीएसके टीम विरुद्ध खेळण्यासाठी बाकीच्या टीमा झगडत होत्या, पण तीच सीएसके टीम आता प्लेऑफला पोहोचण्यासाठी झगडत आहे. सीएसकेच्या ह्या अवस्थेला धोनी जबाबदार म्हणता येईल का? कारण सीएसकेचं गणित चुकले त्याने आजपर्यंत फक्त एकाच लीडरशिपवर अवलंबून राहिले. त्यांना मिळालेला हुकमी हक्का म्हणजे महेंद्रसिंग धोनी. सीएसके टीमचा कर्णधार. सीएसकेने 16 सीझनमध्ये 12 वेळ प्ले ऑफ तर 10 वेळ फायनलला गेले आहेत आणि एवढंच नाही तर 5 ट्रॉफी सुद्धा जिंकले आहेत. पण ची टीम आता प्ले ऑफला जाणं मुश्किल झालं आहे. आजपर्यंत सीएसके मॅनेजमेंटने धोनी सोडून दुसरा कोणताही लीडर तयारच केला नाही. जडेजाला 2022 मध्ये सीएसकेचा कर्णधार केले, परंतु खराब टीम परफॉर्मन्समुळे त्यालाही फक्त 8च मॅचची संधी मिळाली आणि परत धोनीकडे कर्णधारपद दिले. 2024च्या सीझनला ऋतुराजला कॅप्टन केले, परंतु टीमचा परफॉर्मन्स इतका काही चांगला झाला नाही. एकदाही टीम प्लेऑफला पोहोचली नाही. ह्या सीझनमध्ये धोनीचा उत्तराधिकारी म्हणून संजू सॅमसन ट्रेड केले, एक अनुभवी नेतृत्व ओपनर म्हणून, पण तोही अजून आपली चमक दाखवू शकला नाही. 2026च्या सुरुवातीला अनुभवी धोनी पण टीमच्या बाहेर आहे. सीएसकेने IPL 2026 मध्ये 3 सामने खेळले असून 3ही सामने हारले आहेत. त्यांची कोणतीही जमेची बाजू ठरत नाही, ना बॉलिंग डिपार्टमेंट नाही बॅटिंग. फिल्डिंग ही तसेच. त्यामुळे अशीच सीएसके राहिले तर ह्या वर्षी प्लेऑफला जाणं मुश्किल आहे. धोनीची एंट्री कधी होईल आणि धोनी वाचवेल का सीएसकेला हे पाहावे लागेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सीएसके प्लेऑफला पोहोचेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.